नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. आपले शॉर्ट व्हिडिओ भरपूर दिवसांपासून येत नाही आहे, त्याच्या मागचं कारण मी सांगेलच पुढे व्हिडिओमध्ये. चला तर मग या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. संक्रांतीच्या आदल्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. संक्रांतीची धावपळ चालू होती आणि माझ्याकडेही पाहुणे आलेले होते, त्यामुळे घरात पसाराही झाला होता. तो आवरून घेतला आणि आता कामांना सुरुवात करत आहे. 2 दिवस सण पुढे आहे, त्यामुळे मुलांना लाडू बनवून घ्यायचे आहेत. संक्रांती हे फक्त निमित्त आहे, खरं तर हे फक्त मुलांच्या आवडीसाठीच मी बनवत आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात ही गोडधोडनेच व्हायला पाहिजे. मी पहिल्यांदा लाडू बनवत आहे. तीळ ही दुकानातून आणली आहे. म्हणतात की दुकानातून आणलेल्या तिळीमध्ये घाण राहत नाही, परंतु मी जवळून बघितलं तर त्याला भरपूर धूळ होती आणि जेव्हा पाण्यात टाकली तर बघा पाणीसुद्धा किती काळं झालं आहे. मग आता धुताना असं वाटायला लागलं की बरं झालं की मी डायरेक्ट लाडू करायला घेतले नाही. आधी तीळ धुवून घेत आहे आणि ती सुकायला जास्त टाईम लागत नाही. 1-2 तासात ती लगेचच कोरडी होते. तीळ गाळताना खाली गाळणी ठेवलेली आहे बघा, कारण की गाळताना कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आपल्याकडनं तीळ ही पाण्यासोबत खाली पडूनच जाते, म्हणून मी गाळणी ठेवलेली आहे. आज व्हिडिओमध्ये आवाज बरोबर येत नसेल तर मी माफी मागते. माझी तब्येतही थोडीशी बिघडलेली आहे आणि घराच्या बाजूला जरा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. केव्हाही व्हॉइस ओव्हर द्यायला बसलं की त्यांचा मध्ये आवाज हा येतोच. आणि मतदानाचा तुम्ही म्हणणार की तू उमेदवार आहे का? तर नाही, मी उमेदवार नाही आहे किंवा मी कोणत्याही पक्षाचे प्रचार करायलाही जात नाही आहे, परंतु आमचं घर हे रस्त्याच्या लगतच असल्यामुळे ते प्रचाराच्या गाड्या इतक्या कंटिन्यू जातात की आता खूप कंटाळा आला आहे त्या गाडींचा आणि त्याचा आवाजसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होऊन जातो. आणि पाहुणेही आलेले होते आणि बऱ्याचशा पाहुण्यांना किंवा अजूनही घरच्या लोकांना माहीत नाही आहे की मी व्हिडिओ बनवते, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असते किंवा ब्लॉग बनवते, हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्यामुळे पाहुणे आलेले असताना मी व्हिडिओज बनवले नाही आणि जे व्हिडिओ होते त्यांना व्हॉइस ओव्हर द्यायला वेळ मिळत नव्हता. रात्रीची शांतता असते, परंतु रात्री मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना वेळेवर झोपवणं हे कामही भरपूर चालू होते. चला तर मग आता कितीही आपले कारणं सांगितले तर ते आपल्या जीवनातले कारणं कधीही संपत नाही. काम पूर्ण होणं हेच महत्त्वाचं असतं, कारणं देणं नाही. तर माझ्याकडे भरपूरच कारणं असतात काम न होण्यासाठी आणि आज थोडीशी तब्येतही खराब झालेली आहे. तीळ सुकत होती त्यामुळे तेव्हाच लाडू बनवायला घेतले नाही. 4 वाजलेले होते. आधी चहा घेतला, फ्रेश झाली आणि मग मी आता लाडू बनवण्यासाठी घेणार आहे. पण सुरुवातीला ते मी तीळ निवडूनच घेणार आहे, कारण की कितीही नाही म्हटलं तरी त्यामध्ये एखादा बारीक खडा असू शकतो, मग लाडूही कचर लागतील. त्याच्यामुळे मी निवडून घेतले आणि मुरमुरेसुद्धा गाळून घेत आहे. गाळल्यानंतर त्यामधील बारीक भरपूर घाण निघून जाते. मी जिथे काम करायला बसते तिथेच रियांशला यायचं असतं, पण मग ते चालतंच आहे, कारण घरात कोणी दुसरं सांभाळायलाही नाही आहे. तो माझ्या अवतीभोवतीच खेळत असतो, बऱ्याच वेळा कॅमेऱ्याच्या मध्येही येत असतो. तर बघा आता त्याची बडबड चालली आहे. मी ती बडबड काही घेतलेली नाही आहे आणि माझ्या शेजारीच बसलेला आहे. माझं कामही चाललं आहे आणि वर्क फ्रॉम होम करायचा हाही एक फायदा असतो की आपलं पूर्णपणे लक्ष मुलांवरही असतं. पेमेंट जरा कमीच मिळतं, पूर्ण पेमेंट मिळत नाही वर्क फ्रॉम होम जे करतात त्यांना, पण त्याच्याने एक असा फायदा असतो की आपले जर लहान मुलं असले तर त्यांच्यावरतीही लक्ष देणं होतं आणि घरातील कामंसुद्धा आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. मला लाडू बनवायचे आहेत. तुम्ही लाडू बनवायची वाट बघत असणार, परंतु कोणतंही काम आपल्याला एक्स्ट्रा वर्क जर करायचं असेल दिवसातून तर घरातील आधीची कामं हे पूर्ण करून घेणं खूप गरजेचं असतं. कारण की बघा, आराध्यसुद्धा शाळेतून येणार आणि हा पसारा तसाच पडलेला असला की मग तिच्याकडे लक्ष देणं होणार नाही. म्हणून मी आधी घरातील कामं सगळे पूर्ण करून घेईल आणि मगच लाडू बनवायला सुरुवात करेल. त्यामुळे असाही एक फायदा असतो की आपलं घर पूर्ण स्वच्छ असतं. ऐनवेळी आपल्याकडे अचानक कोणी आलं तरीसुद्धा आपलं घर हे प्रेझेंटेबल असतं, म्हणजे स्वच्छ असतं आणि मुलंही शाळेतून येतात तर त्यांनाही फ्रेश वाटतं. म्हणून मी आधी आवरून घेते आणि मग लाडू बनवायला मी सुरुवात करणार आहे. माझं एक काम चालू असतं तेवढ्यात रियांश पसारा करणार नाही असं होत नाही. त्याचाही एका साईडला पसारा हा चालूच असतो. मी त्याचाही पसारा आवरून घेतला आणि किचनमध्ये जाण्याच्या आधी केस हे मी बांधूनच घेत असते. आपल्याला व्हिडिओ जरी शूट करायचा असला तरीसुद्धा मी केस हे मोकळे सोडत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की माझे किचनमध्ये
केस हे बांधलेलेच असतात, कारण की आपले नाही म्हटलं तरी केस थोडेफार हे गळतातच. मग किचनमध्ये पडले की ते स्वयंपाकात जाऊ शकतात, लाडू बनवताना त्याच्यातही जाऊ शकता, म्हणून मी आधी केस बांधून घेतले आणि पुढच्या रूममधला पसाराही आवरते. आत्ताच मी मुरमुरे गाळले होते, तर मी अशा जुन्या साडीचा उपयोग करून घेत असते. ही साडी माझी कंटिन्यू ठेवलेली असते. आपण काही धुतलं तर वाळत घालण्यासाठी मी त्या साडीवरतीच वाळत घालत असते. आणि मध्ये मध्ये रेयांशचं खेळणंसुद्धा चालू आहे, त्याच्याकडेही कंटिन्यू लक्ष देत राहावं लागतं. असं नाही आहे की काम चालू आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर चालतं, कारण तो अजून लहान आहे. मग इतके सारे कामं करूनसुद्धा बघा अजूनही माझे कामं हे चालूच आहे. लाडू बनवायचंही राहिलेलंच आहे. प्रत्येक गृहिणी किंवा ज्याही महिला जॉब करत असतील त्यांनाही माझ्यासारखे इतके कामं हे करावेच लागत असतील. पण इतके कामं केल्यानंतर जर कोणी म्हटलं की दिवसभर तू काय केलं आहे, किंवा मग इतके कामं असतात का, हे काम तर पेंडिंगच राहिलं, तर मग मला खूप राग येतो. खूपच जास्त प्रमाणात राग येतो आता असं कोणी म्हटलं तर, कारण की खूप जास्त प्रमाणात काम असतं. तीळ भाजायला सुरुवात करून घेतली आहे, घरातील सगळी टोटल कामं करून घेतलेली आहेत, कारण आराध्या आल्यानंतर तिलाही फ्रेश वाटायला पाहिजे. गूळ हा माझा आधीच फोडून घेतलेला असतो. मी याच्या आधीही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत, बघितलेले नसतील तर तुम्ही तेही व्हिडिओ नक्की बघून घ्या. गूळ फोडून सुकवून आणि असं बरणीमध्ये भरून ठेवलेला असतो की आता गूळ फोडायचं काम नाही आहे, डायरेक्ट गुळाचा पाक तयार करते. थोडंसं पाणी घातले आणि तूप घातले, त्यामध्ये मी 1 किलोच्या आसपास, 1 किलो तीळ आहे म्हणून 1 किलोच्या आसपास मी गूळ टाकलेला आहे. सगळं अंदाजे चाललेलं आहे. ज्या वेळेला माझी आई काहीतरी बनवत असते आणि मी कळवणला गेलेली असते, तर मी माझ्या आईपेक्षा स्वतःला खूप हुशार समजते त्यावेळेला, आणि मी माझ्या आईला मार्गदर्शन करत असते की असं कर तसं कर, आणि आता पाक झालेलाच आहे. पण ज्या वेळेला मी एकटी काहीतरी करत असते त्यावेळेला मला काहीच येत राहत नाही. त्यावेळेला कळतं की आई ती आईच असते आणि आई आपल्यापेक्षा हुशारच आहे. कारण की मी 4 वेळेस पाक हा चेक करून बघितला तरीसुद्धा माझं कन्फ्युजनच होत होतं. आणि जेव्हा कळवणला आत्ता आम्ही मागे लाडू बनवले तेव्हा मी बिनधास्तपणे सांगत होते आईला की हो झालं आहे, आता सगळं रेडी झालं आहे आणि पाकही रेडी आहे, आता असंच करायचं तसंच करायचं. आणि आज आईची आठवण येत होती. मग जसं आईने सांगितलेलं होतं की पाण्यामध्ये पाक टाकून चेक करायचा, तसंच मी चेक करत होते. माझ्या आईचं कुठलंही चॅनल नाही आहे रेसिपीचं, पण तिचा जो अनुभव मात्र खूप जास्त प्रमाणात आहे रेसिपीचे, आणि तिच्याही हाताचा स्वयंपाक खूपच छान येतो. कधी आली तर मी दाखवेलच व्हिडिओमध्ये की ही माझी आई आहे, असं मागेही 1-2 वेळा दाखवलेलं आहे. आणि मी काही काम करेल आणि रियांश मध्ये करणार नाही असं होणार नाही, त्याचीही खूप मदत झाली. पण शेवटी तो लहानच आहे, थकला. 2-3 लाडू त्याने गोल गोल केले आणि थकला आणि गेला. आता लाडू झालेले, परत पसारा आवरायचा, असं प्रत्येकाचं चालूच असतं. आपण काही बनवलं की परत घर हे आवरतच राहावं लागतं. लाडू छानपैकी तयार झाले. एवढी तीळ मी उरू दिली चटणी करण्यासाठी. मुरमुरे तसेच ठेवून दिले. मुरमुरेचे लाडू उद्या बनवेल, कारण आज आता संध्याकाळ झालेली आहे, स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे, मुलंही अभ्यास करतायत. चला तर मग तुम्हालाही माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.